नमस्कार 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 सगळ्यांना आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आणि यामध्ये आज आपण जसं की सगळ्यांना माहितीच आहे की व्हॉट्सअपचा हा आपला ग्रुप आहे ज्याचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. आणि आपलं एक यूट्यूब चॅनल आहे ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आस्क वास्तुकार गुरु. आणि या आस्क वास्तुकार गुरुच्या यूट्यूब चॅनलच्या प्रमोशनसाठी आपण दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता ऑनलाईन सेशन घेत असतो. आणि या ऑनलाईन सेशनमध्ये आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रीडिंग, श्री शिव स्वरोदय, पास्ट लाईफ काउन्सिलिंग आणि यासारखे काही गायडन्स आणि काही स्पिरिच्युअल असे सब्जेक्ट घेऊन आपण काम करतो. आणि या लाईव्हच्या मदतीने आत्तापर्यंत आपण या सगळ्या यूट्यूब आणि या सगळ्याच्या मदतीने 20,000पेक्षा जास्त लोकांना आपण सकारात्मक रिझल्ट दिलेला आहे. आणि 10,000पेक्षा सुद्धा जास्त आपले स्टुडंट आहेत ज्या ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून आपण हा सगळा विषय डेडिकेटली शिकवतोसुद्धा. तर ह्या लाईव्ह सेशनमध्ये आपण आपला बेसिक उद्देश काय आहे तर डेट ऑफ बर्थप्रमाणे काही गोष्टी आपण इथे सजेस्ट करतो. जर कोणाला त्याच्यामध्ये काही गायडन्स हवं असेल किंवा कोणाला काही इथे मार्गदर्शन हवं असेल तर ते आपण करतो. आणि कमर्शियलमध्ये आठवड्याभर आपण ह्या गोष्टींचं कमर्शियल करत असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळे चार्जेस पे करावे लागतात. पण हे जे सेशन आहे हे सेशनला आता पुढे चालून म्हणजे आता पुढे चालून आपण एकदाच फक्त 7,777 रुपयाची फी आपण चार्ज करणार आहोत असं आमचं मार्केटिंग टीमचं काही गोष्टी डिस्कस झालेल्या आहेत. पण काय हरकत नाही. ह्या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला 52 आठवडे म्हणजे 52 गुरुवार आपल्याला येतात आणि त्याच्यामध्ये आपण हा सगळा विषय खूप डेडिकेटली इथे हाताळू शकतो. तर मला आजच्या या सगळ्या सब्जेक्टमध्ये आज आपण बघणार आहोत की वास्तुशास्त्रामध्ये आध्यात्मिक हा जो विषय आहे याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट वास्तुकारच्या माध्यमातून बघायला मिळतात. पण असे कुठले 7 बदल आहेत तर आपल्या देवाऱ्यामध्ये असे कुठले 7 बदल आहेत जे आपल्याला केलेत तर अतिशय सकारात्मक रिझल्ट इथे बघायला मिळतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे 7 बदल कुठले कुठले आहेत हे ऐकणार आहोत, बघणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी ह्या ऑनलाईन सेशनला शेवटपर्यंत उपस्थिती ठेवावी. आणि जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न किंवा काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर तुम्ही मला नक्की विचारावं. तर चला तर मग आज आपण तत्पूर्वी मी एकदा अनाऊन्स करतो. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचत असेल तर त्याचं मला थोडं कन्फर्मेशन द्या. आणि दुसरं म्हणजे जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर मला तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर मला विचारा. तुम्ही तिकडून हँड रेज नावाचं एक बटन आहे ते सुद्धा तुम्ही दाबलं तर ते जर तुम्ही प्रेस केलं तर त्याच्यामुळे पण आम्हाला समजतं इकडे की तुम्हाला आमच्याबरोबर आस्किंग करायचं आहे करून. तर ह्यामध्ये पहिला प्रश्न आपला जो सिगमेंट आहे तो सिगमेंट आजचा काय आहे तर देवाऱ्यामध्ये आपल्याला हे 7 बदल करायचे आहेत. हे 7 बदल करायचे आहेत. तर ते कोणते 7 बदल आहेत तर ते आज आपण इकडे बघणार आहोत. त्यामधला पहिला बदल, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरू नये, मसाला अगरबत्ती वापरावी. काळ्या रंगाची अगरबत्ती दुसरा, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरू नये का बघा ह्या सगळ्या प्रोसिजर्स मी पहिले बघितल्या आहेत, केल्या आहेत. तर साधारणपणे मला त्या गोष्टीची कल्पना आहे म्हणून मी त्याप्रमाणे इथे तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर काळ्या रंगाच्या अगरबत्ती बनवताना वापरला जाणारा जो रासायनिक प्रक्रिया असतात त्या खूप तीव्र पद्धतीच्या असतात आणि त्याचा जो हार्मफुलनेस आहे तो आपल्याला आपल्या ओराला पण डिस्टर्ब करतो, आपल्या चक्राला पण डिस्टर्ब करतो आणि आपला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या
आणि आपल्या वास्तूतल्या ज्या सकारात्मक एनर्जी आहेत त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो. आणि म्हणून आणि आपल्याला आपल्या शास्त्राप्रमाणे अध्यात्माप्रमाणे तसाही काळा रंग हा निषिद्ध मानला जातो. तर हे दोन्ही तिन्ही गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत. तर त्यामध्ये मी परत एकदा रिवाईज करतो आणि ते म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काळा रंग हा आपल्याला अध्यात्मातही तसा वापरण्यासाठी निषिद्ध आहे. म्हणून आपण काळ्या रंगाची अगरबत्ती वापरत नाही. प्लस म्हणजे काळ्या रंगाची अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारी जी रासायनिक प्रक्रिया आहे ती अतिशय वेगळ्या पद्धतीची आहे कंपॅरेटिव्हली मसाला अगरबत्तीपेक्षा. तर मी नेहमी सजेस्ट करतो माझ्या क्लायंट्सला, माझ्या फॉलोअर्सला, आज गेले कित्येक वर्ष मी ह्या गोष्टी सजेस्ट करतोय. तर त्याच्यामध्ये मी नेहमी सांगतो की मसाला अगरबत्ती वापरायला पाहिजे, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरायला नाही पाहिजे. कारण आपल्याला ती आपल्या ओरा लेवल, आपल्या चक्रा लेवलला ती डिस्टर्ब करते, ती हार्मफुल आहे. परत आपल्या शारीरिक दृष्टिकोनातनंही ती आपल्याला त्रासदायक आहे आणि आपल्या वास्तूतील सकारात्मकता वाढवण्याच्या ऐवजी ती नकारात्मकता वाढवते, नकारात्मकतेची तीव्रता वाढवते, इंटेन्सिटी वाढवते. म्हणून मी नेहमी सजेस्ट करतो आणि म्हणतो की हे 7 बदल तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये करा आणि स्वतःला समजा भाग्यवान. म्हणजे मी इथे तसं लिहितो पाहिजे तर स्वतःला समजा भाग्यवान. कारण का तर ते 7 बदल जर आपण केले तर आपल्याला जे मिळणारे सकारात्मक रिझल्ट आहेत, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो अतिशय चांगला मिळणार आहे. आणि निसर्गाकडनं सुद्धा, आणि निसर्ग जर तुम्हाला सपोर्ट करायला लागला तर मग बाकीच्या गोष्टी तुमच्या आपोआप होतात. जसं की हेल्थ, वेल्थ, रिलेशन, आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज, हॅपीनेस, प्रोडक्टिव्हिटी, बिझनेस, म्हणजे ऑल काइंड ऑफ थिंग्स तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट बघायला मिळतात. तर पहिला पॉईंट मी इथे आत्ता डिस्कस केला. तर तुम्ही ती गोष्ट लक्षात घ्या. ते मी सांगितलं आहे काळ्या रंगाची अगरबत्ती वापरू नये, फक्त आणि फक्त मसाला अगरबत्ती लावावी. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट मी इथे सांगतो, वास्तूमध्ये आणि म्हणजे देवाऱ्यामध्ये और वास्तूमध्ये, वॉट एव्हर, वास्तूमध्ये आणि देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला. तुपाचा दिवा लावायचा. आता तुपाचा दिव्याचं म्हणजे ट्रॅजेडी काय मी तुम्हाला सांगतो इकडे. ट्रॅजेडी तुपाच्या दिव्याची अशी आहे की लोक तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा एकदम लावतात. म्हणजे हा एक मोठा डिफरन्शियन्स तिथे येतो आणि जो आपल्याला नको असायला पाहिजे. कारण तेलापासून क्रिएट होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत आणि तुपापासून क्रिएट होणारे जे व्हायब्रेशन्स आहेत हे टोटली ऑपोजिट आहेत. तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. तर आता कुठल्या तेलाचा दिवा लावायचा हे मी केसप्रमाणे बघून सांगतो. प्रत्येकाची केस ही वेगळी वेगळी असते, तर त्याच्यामध्ये ते थोड्याशा काही गोष्टी कस्टमाइज आहेत. पण हे मात्र डेफिनेटली आहे की तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा हा एकत्र लावू नये. कारण तेलाचा दिव्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती वेगळी आहे आणि तुपाच्या दिव्यापासून मिळणारी जी ऊर्जा आहे ती ॲब्सोल्युटली वेगळी आहे. त्यामुळे ॲब्सोल्युटली अपोजिट आहे, वेगळी आहे. तर मला यामध्ये फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुपाचा दिवा लावण्याची जी वेळ आहे ती आपल्याला वेगळी ठेवायला पाहिजे. म्हणजे कसं, जर सकाळी तुम्ही दिवा लावत असाल तेलाचा आणि संध्याकाळी पण जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर मी म्हणेन की दुपारी 12 वाजता तुम्ही देवाला तुपाचा दिवा लावायला पाहिजे. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं तसं आहे. किंवा काही लोक असंही करू शकतात की सकाळी तुपाचा दिवा लावा आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावा. तर असं सुद्धा केलं तरी डेफिनेटली चालण्यासारखं आहे. परत ह्यामध्ये पुढचा पॉईंट मी म्हणजे असा सांगतो की देवाऱ्यामध्ये तुम्ही दोन्ही वेळा म्हणजे सकाळी आणि दुपारी तेलाचा दिवा लावा आणि तुपाचा दिवा हा तुम्ही तुमचा ड्रॉइंग रूममध्ये लावा. ड्रॉइंग रूम म्हणजे काय, तर आपला जो हॉल आहे, सर्व लोक येतात बसतात, तिथे तुम्ही टिपायावरती लावा किंवा तुमच्याकडे डायनिंग टेबल असेल तिकडे तर तिथे लावा. म्हणजे तुपाचा दिवा काय फक्त देवालाच लावायला पाहिजे असं नाही आहे. तर तुपाचा दिवा तुमच्या वास्तूमध्ये जळला पाहिजे. तुपाचा दिवा तुमच्या वास्तूमध्ये फ्लेमेबल झाला पाहिजे. ते जर होत असेल तर त्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या काही पॉझिटिव्ह वाईब्स आहेत त्या तुमच्या वास्तूला मिळतात आणि त्याच्यामुळे त्याचे तुम्हाला रिझल्टही सकारात्मक बघायला मिळतात. तर हा एक ट्विस्ट पॉईंट आहे इथे की जो आपल्याला म्हणायचा आहे, जो मला ह्या माध्यमातून सांगायचा आहे. तर तिसरा पॉईंट इथे मी हा सांगतोय की दर पौर्णिमेला कळस ठेवायला पाहिजे, है ना. मी लिहितो इकडे, दर पौर्णिमेला कळस हा ठेवायला पाहिजे किंवा कळस हा आपण रिवाईज करायला पाहिजे असं म्हणू. कारण मागच्या
15 दिवसामध्ये किंवा मागच्या महिन्यामध्ये जो कळस आपण ठेवलेला असतो तो कळस आपल्याला इथे रिवाईज करायचा आहे ना. तर आता बरेच वेळेला काय होतं, बरेच ठिकाणी म्हणजे असं होतं, एकतर कळस हा लोक ठेवला की मग त्याच्याकडे बघतच नाही. मग दुसरं प्रकार असा येतो की कोणी कळस ठेवतच नाही, म्हणजे हा पण एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये. आणि काही लोकांचं असे कळस ठेवतात आणि त्याचं रोज उत्थान करतात किंवा रोज त्याचं विघटन करतात. विघटन म्हणजे कसं, त्याच्यातल्या ज्या गोष्टी त्या चेंज करतात. तर तसं नसतं. एकदा कळस ठेवला तर परत पौर्णिमेपर्यंत त्याला हलवायचं नाही. कळसाच्या खाली तुम्हाला गहू किंवा तांदूळ तुम्ही एका डिशमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तांब्या ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गुलाबजल टाकलं तर म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि शुद्धतेसाठी गुलाबजल त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता एक थोड्या प्रमाणामध्ये. त्यामध्ये नंतर तुम्हाला एक सुपारी आणि एक 5 रुपयाचा किंवा 10 रुपयाचा कॉईन त्यामध्ये टाकायचा आहे. तुमच्याकडे जर चांदीचा कॉईन असेल तर तोही त्यात तुम्ही टाकू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाजूने 3 प्रकारचे 3 प्रकारची पानं आपण यूज करू शकतो, आपल्याकडे जशी अवेलेबिलिटी असेल त्याप्रमाणे. त्यामधला पहिला असतो नागवेलीचा. प्रायोरिटी तुम्हाला फर्स्ट देतो मी नागवेलीच्या पानाची. नागवेलीची पानं तुमच्या पौर्णिमेच्या पूजेच्या वेळेला, कलश पूजनाच्या वेळेला नाही मिळाली तर मग तिथे तुम्ही अशोकाची पानं लावू शकता. अशोकाची पानं पण तुम्हाला नाही मिळाली, अशोकाच्या झाडाची पानं पण तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही तिथे आंब्याची पानं लावू शकता. इट इज 3 टाईप ऑफ द ऑप्शन फॉर यू. तर हे 3 प्रकार तुम्ही तिकडे डेफिनेटली करू शकता. पण 3 पैकी कुठला तरी एकच करायचं आहे. तिन्ही प्रकारची पानं एकाच वेळेला वापरायची नाही आहेत. मग तुम्ही बाजूला त्याला 7 पानं तुम्हाला लावायची आहेत. तर 7 पानं तुम्ही कळसाला वरती लावली की त्याच्यानंतर तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. आणि मग हा नारळ तुम्ही ठेवला की त्याच्यावरती तुम्हाला कुलस्वामिनीचं, तुमची जी कुलदेवता आहे, कुलस्वामिनी आहे, तिचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आणि एक संकल्प सोडायचा आहे. तो नारळ जिथे ठेवला आहे त्याच्या जमिनीवरती तो संकल्प सोडायचा आहे की हे कुलस्वामिनी तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या आशीर्वादाने आणि तू दिलेल्या बुद्धीमुळे मला हा कळस ठेवण्याची प्रेरणा इथे मिळाली आणि हा कळस माझा म्हणजे तुझ्या अस्तित्वाची जाणीव आम्हाला म्हणजे अध्यात्माच्या माध्यमातून आणि आमच्या कर्माच्या माध्यमातून होत राहू दे असं म्हणायचं. आणि मग तुम्हाला तो कळस तिथे 2 सेकंद तो कळस तुम्हाला डोक्याला स्पर्श करायचा आहे तुमच्या. आणि इतर पण तुमच्या घरातले जे इतर लोक आहेत त्यांच्या डोक्याला 2 सेकंद स्पर्श करायचा आहे आणि कुलस्वामिनीचं आणि कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला तिथे स्थापित करायचा आहे. कुठे स्थापित करायचा तर तुमच्या देवाऱ्यामध्ये. तुमचा देवारा जर विदाऊट कळस असेल तर आध्यात्मिक एनर्जी खेचून घेण्याची जी क्षमता कळसामध्ये आहे, म्हणजे मी सांगतो त्या कलश जो म्हणतो आपण त्याच्यामध्ये जी आहे ती इतर कुठल्याही गोष्टींमध्ये नाही आहे. जर कलश नसेल तुमच्या देवाऱ्यामध्ये तर मग तो देवारा मानला जाणार नाही. एवढं मी क्लिअर सांगतो तुम्हाला. नुसतं फोटो ठेवले, नुसते मूर्त्या ठेवल्या आणि आपण हळदी कुंकू अक्षता वाहिल्या तर तसं चालत नाही. तुमच्याकडे जर एखादं गुरुचं स्थान असेल तर तिथे सुद्धा कळस तुम्हाला ठेवायला पाहिजे. प्रोसिजर कळस ठेवण्याची हीच आहे, सेम आहे. तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा कळस परत तुम्हाला पुढच्या पौर्णिमेशिवाय हलवायचा नाही आहे आणि नारळ बदलायचा नाही आहे. बरेच लोक काय झालं की नारळ बदलतात, तर नारळ तुम्हाला बदलायचा नाही आहे जोपर्यंत त्याला कोंब येत नाही तोपर्यंत. पण ह्याच्यामध्ये 3 क्रायटेरिया आहेत. एक तर नारळ केव्हा बदलायचा, एक तर तुमचं नारळामधलं पाणी सुकलं तर समजून जायचं की नारळामधलं पाणी सुकलेलं आहे तर तो आपल्याला चेंज करायचा आहे. दुसरं म्हणजे नारळाला तडा गेला आहे. नारळाला जर तडा गेला तर समजून जायचं की आपली जी आध्यात्मिक पूजा आहे ती देवापर्यंत पोचली आहे. आणि तिसरं म्हणजे नारळाला कोंब आला आहे. नारळाला जर कोंब आला आहे तर आपली आणि आध्यात्मिकतेमधली जी शक्ती आहे ती कनेक्ट झालेली आहे. तर ह्या 3 कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि जर सुकलेला नारळ निघाला तर काही घाबरण्याचं कारण नाही त्याला. मग त्या केसमध्ये तुम्ही नारळ चेंज करू शकता. क्रॅक झाल्यानंतर पण चेंज करायचं, पण ते कुलदेवतेला प्राप्त झालं आहे असं आपण म्हणतो. आणि तिसरं म्हणजे त्याला कोंब फुटला आहे तर मग त्याला काही तुम्हाला चेंज करायची गरज पडत नाही. मग पुढच्या पौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे, नारळ सोडून बाकी सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत. नारळ आणि तांब्या सोडून बाकी सगळ्या गोष्टी बदलायच्या आहेत. म्हणजे पाणी बदलणे,
सुपारी बदलली तरी चालेल, नाही बदलली तरी, सुपारी बदलली तरी चालेल, कॉईन बदलला तरी चालेल, आणि पाणी बदलणे मात्र आपल्याला आहे. आणि नंतरच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर ते पाणी अपडेट करत राहायचं आणि त्याला हळद कुंकू अक्षता वाहत राहायच्या आणि दिवा लावत राहायचा, साजूक तुपाचा दिवा लावत राहायचा असं म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला कलश स्थापना करायची. जर आपल्या वास्तूमध्ये मंदिर आहे आणि त्या मंदिरात जर कलश नाही आहे तर कलश नसलेलं वास्तूमधलं मंदिर किंवा आध्यात्मिक जे आपण काही सिम्बॉलिझममध्ये आपण ठेवतो त्या आपल्या अजिबात चालत नाहीत, त्याचा आपला अजिबात कनेक्ट होत नाही. म्हणजे हे एकदम म्हणजे म्हणतो आपण की एकदम डॅम शुअर आहे. अतिशय कॉन्फिडेंटली आणि अतिशय सिस्टमॅटिकली माहिती मी इथे तुम्हाला त्याची देत आहे. तर ह्यामध्ये आता पुढचा जो पॉईंट आहे आपल्याला 3 पॉईंट आत्तापर्यंत आपण ह्यामध्ये बघितले. एक म्हणजे काळ्या रंगाची अगरबत्ती वापरू नये, वास्तूमध्ये देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा आणि दर पौर्णिमेला नारळ ठेवायलाच पाहिजे. आता पुढचा पॉईंट तुम्ही ऐका. कुलदेवतेची तसबीर, कुलदेवतेची तसबीर आणि टाक, कुलदेवतेची तसबीर आणि टाक जर आपल्या वास्तूमध्ये नसेल तर आपल्याला चालणार नाही. तुमचं कुलदेवता जर तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून घ्यायची असेल किंवा कुलदेवतेचा तुम्हाला दृष्टांत हवा असेल, अशा जर गोष्टी असतील तर मला तुम्ही पर्सनली कनेक्ट करू शकता. मी तुम्हाला पर्सनली त्या बाबतीत गाईड करेल. ऑफकोर्स ते सगळं गाईड माझं कमर्शियल आहे, पण काय हरकत नाही. मी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे मार्गदर्शन, लॉंग टर्म मार्गदर्शन करत राहतो त्यामध्ये. तर ह्यामध्ये आपल्याला कुलदेवतेची तसबीर आणि टाक देवाऱ्यामध्ये असायला पाहिजे, आहे ना. कुलदेवतेची तसबीर आणि टाक. आता बरेच वेळेला असं होतं की आपलं मंदिरामध्ये सगळ्या प्रकारचे देव असतात, गुरु असतो, गणपती असतो किंवा आपलं इष्टदेवता असते, आपल्याला जे जे आवश्यक असतात, आवडत असतात त्या सगळ्या असतात, पण आपल्या देवतेमध्ये कुलदेवता ही नसते. आता बरेच लोक म्हणतात सर आम्हाला कुलदेवता माहीत नाही. मग कुलदेवता माहीत नाही तर तिचा संचार आहे, तर तिचा संचार आपल्या पर्यंत कसा आणायचा हे आम्ही सांगू शकतो. आम्ही तुम्हाला तुमचं कुलदेवतेचं स्थान दाखवू शकतो. एवढी ताकद आम्हाला आमच्या गुरूंनी इथे दिलेली आहे आणि हे सगळं स्वामी महाराजांचा आशीर्वादाने या गोष्टी इथे होत आहेत. तर यामध्ये मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, कुलदेवता जर तुम्हाला आयडेंटिफाय होत नसेल तर काही उपाय, काही गोष्टी आम्ही इंडिव्हिज्युअल लेवलला त्या सांगतो. त्याच्यासाठी आम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागतो, पण आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण मार्गदर्शन करतो. पण मला ह्यामध्ये एवढंच म्हणायचं आहे, जर तुमच्या वास्तूमध्ये, मंदिरामध्ये कुलदेवता आणि कुलदेविता म्हणजे कुलदेव आणि देवी या दोघांचं आणि विरोबा किंवा काळभैरव किंवा असा म्हणजे साधारण 3 टाक आपल्या वास्तूमध्ये असायला पाहिजे. पण कुलदेवता, कुलदेवी आणि आपलं संरक्षण करणारं स्थान आपण त्याला म्हणूया, तर आपलं ह्या संरक्षण करणारं स्थान ह्या जर तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये जर नसतील तर मात्र तुमचा देवारा हा देवारा ग्राह्य धरला जाणार नाही. कारण ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या असतात आणि पूर्वजांपासून चालत आलेल्या असल्यामुळे त्या आपल्याला दीर्घकालीन आशीर्वाद किंवा दीर्घकालीन सकारात्मक ऊर्जा हे आपल्याला देत असतात. आणि आपल्या पूर्वजांबरोबर काय काय घटना घडल्या हे आपल्या देवाला माहिती असतं आणि आपल्या पूर्वजांनी काय काय गोष्टी योग्य केल्या हे आपल्या देवाला माहिती असतं. आपल्या पूर्वजांनी अशा काय काय गोष्टी नकारात्मक केल्या यासुद्धा आपल्या त्या देवाला माहिती असतं आणि तो देव आपल्याला शेवटपर्यंत न्याय देतो. तो देव आपल्याला शेवटपर्यंत आपल्या अध्यात्मामध्ये प्रगती करतो. तो देव आपल्याला वेळोवेळी तारतो. तो देव आपल्याला वेळोवेळी आपल्यावरती येणाऱ्या संकटांपासून आपलं रक्षण करतो. तो देव आपल्याला अतिशय सकारात्मक ऊर्जा ही देत राहतो आणि तो देव आपली प्रगती, आपल्या बाकीच्या गोष्टी ज्या असतात, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपल्याला संघर्ष करावा लागतो किंवा जे पण आपल्याला काही चॅलेंजेस येतात जीवन जगताना, तर त्याच्यासाठी जी शक्ती लागते आपल्याला, ती शक्तीचा जो मूळ ऊर्जा स्रोत आहे ते आपलं कुलदेवता आणि
कुलदेवी आहे। त्यामुळे मी सगळ्यांना इथे हात जोडून विनंती करतो की कुलदेवता आणि देवी आपल्या वास्तूमध्ये ॲज ए टाकच्या स्वरूपातही असायला पाहिजे आणि फोटो आणि तस्बीरच्या स्वरूपातही असायला पाहिजे। इथे बरेच लोक, आता हा जो ग्रुप आहे माझा जवळजवळ 600 लोकांपर्यंतचा नंबर इथे आहेत आणि यूट्यूबला 1500 लोकांची सबस्क्रायबर्स आहेत, आपल्याला 1500 प्लस झाली आहेत आता। पण ह्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, बरेच लोकांनी हा प्रयोग करून बघितलं। मी म्हटलं असेल नसेल तसा त्या देवाचा फोटो काढून आणा आणि देवाऱ्यामध्ये लावा। बरेच लोकांचं देव कुठे गावात आहे, कुठे तिकडे आहे, सर त्याचे फोटो मिळत नाहीत, त्याचा फोटो नाही मिळत तर फोटो जा आणि काढा आणि तो फोटो काढून त्याची तस्बीर बनवा आणि ती तस्बीर बनवल्यानंतर ती देवारात लावा आणि लोकांना अतिशय चांगले सकारात्मक रिझल्ट त्याच्यानंतर बघायला मिळालेले आहेत। मग हे का, तर हे मी तुम्हाला सांगतोय म्हणून होत नाही आहे, तर ही प्रोसिजर तुम्ही जर व्यवस्थित केली तर ते व्यवस्थित होतं। मी फक्त तुम्हाला मार्ग दाखवणारा माणूस आहे, असं एक बोट दाखवून तिकडे जायचं आहे आता आपल्याला, ती दिशा दाखवणारा माणूस मी आहे, पण करायचं मात्र तुम्हालाच आहे। आणि ह्या गोष्टींसाठी लागणारी प्रेरणा ही सहसा कुठेही मिळत नाही आणि ती प्रेरणा, ती मोटिवेशन आपण ह्या सगळ्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे माझं सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे, कुलदेवतेला तुम्ही सिरियसली घ्या, कारण कुलदेवता जर तुमच्या मंदिरामध्ये नसेल तर तुमच्या जीवनामधला जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम बदलण्याची ताकद जी आहे ती ताकद फक्त तुमच्या कुलदेवतेमध्ये आहे। तुमची इष्टदेवताही आहे, तुमचे गुरुही आहे, तुमचा अध्यात्मही आहे, पण त्याच्या बरोबरीने पॉवर तुमच्या कुलदेवतेला आहे। बघा कसं आहे, आपलं कुलदेवता हे आपल्याला आपल्या आईवडिलांसारखे असतात। आपल्याला आपले आईवडील जसे आपलं संरक्षण करतात तसे कुलदेवता हे आपल्या संरक्षण करत असते। त्यामुळे म्हणून एवढ्या तळमळीने आणि एवढ्या हाय इंटेन्स होऊन तुम्हाला सांगतोय की कुलदेवतेशिवाय मंदिर होऊ शकत नाही तुमचं। त्यामुळे कुलदेवता ही तुमच्या वास्तूमध्ये असायलाच पाहिजे, असायलाच पाहिजे। ओके, तर आता 5व्या पॉईंटकडे आपण इथे वळणार आहोत। जसं की ह्याच्या आधी आपण बघितलं, पौर्णिमेला नारळ ठेवायला पाहिजे, कुलदेवतेची तस्बीर आपल्याला तिथे असायला पाहिजे। तर ह्या आत्तापर्यंत किती गोष्टी झाल्या आपल्या इथे? 4 गोष्टी झाल्या। आता 5वी गोष्ट याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आपल्या वास्तूमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जे पण अन्न शिजवतो ते शिजवलेलं अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवायची सवय ठेवा। बरेच ठिकाणी देवाला नैवेद्य फक्त सणावाराच्या दिवशी किंवा काही स्पेशल, काही एक्सक्लुझिव्ह दिवस असतात, त्याच दिवशी देवाला आपण नैवेद्य दाखवतो का? आपण रोज जेवत नाही का? मग आपण जर रोज जेवतो तर मग देवाला पण तिथे नैवेद्य तुम्ही दाखवत जा। आणि जर नाही दाखवता आला एखाद्या वेळेला नैवेद्य तुम्हाला, किंवा काही कारणास्तव आपल्याकडे काही दुसरा इव्हेंट असेल किंवा काही दुसरे चॅलेंजेस येत असतील तुम्हाला, तर देवाला नैवेद्य नाही दाखवता आला तर तुम्ही ॲटलिस्ट फ्रूट्स आणून ठेवा तिकडे। फ्रूट्ससुद्धा आणून ठेवले देवापुढे तरी चालतील। तुम्हाला देवाला साखरेची आणि दुधाची वाटी तुम्ही देवाला ठेवू शकता, आहे ना, चांदीच्या वाटीमध्ये किंवा स्टीलच्या वाटीमध्ये साखरेचं आणि दुधाचं वाटी तुम्ही देवाला बरेच ठिकाणी मी बघितलं तुम्ही पूजा करता, आपण बरेच लोक पूजा करतो, जशी होईल तशी करतो आपण, त्याच्यात काय सागर संगीत मी म्हणत नाही। प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येकाचं अध्यात्म आहे, ज्यांनी त्यांनी आपापल्या मनस्थितीप्रमाणे, कार्यपद्धतीप्रमाणे आपली देवाची पूजा करायला पाहिजे। पण एक मी सांगतो, पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची सवय ठेवा, कारण बरेच वेळेला असं होतं आपण देवाचं आवाहन करतो, नवीन शक्ती, नवीन ऊर्जा, त्याचा जो संचार असतो तो संचार आपण आणतो तिथपर्यंत, आपण तो संचार तसा आल्यानंतर त्याला तिथे उपाशीपोटी ठेवणं किंवा त्याला त्याचं रूपांतर त्या वासामध्ये, त्याचं रूपांतर जर तुम्ही नाही करून दिलं तर मात्र ते अतिशय चुकीचं होतं आणि त्याचे नकारात्मक परिणाम बघा। देव हा देव आहे, देव काय आपल्यावरती नाराज होणार नाही आहे, पण ऊर्जा आपल्यावरती नाराज होणार आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा। आणि ऊर्जा ही इनटँजिबल आहे, तुम्हालाही दिसत नाही, मलाही दिसत नाही, कोणाला दिसत नाही, पण ती जेव्हा काम करते ना तेव्हा ती अतिशय बेहतरीन पद्धतीने काम करते। आणि त्यामुळे हा जो सगळा खेळ आहे ना, हा सगळा ऊर्जेचा खेळ आहे। म्हणजे वास्तुकार हे जे नाव आहे आमचं,
याच्यामध्ये आम्ही फक्त ऊर्जा आणि ऊर्जा याविषयीच बोलतो. कन्व्हर्सेशन ऑफ द ऊर्जा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ऊर्जा, एनर्जी आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर मला आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळे वेगळे पॉईंट ऑफ व्ह्यू कसे असू शकतात आणि कशा कशा पद्धतीने ते नकारात्मक, सकारात्मक आणि म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि कंट्रोलिंग अशा 3 सायकल आहेत निसर्गाच्या. माझ्या नाही आहेत, निसर्गाच्या 3 सायकल आहेत. त्या देवाने बनवल्या आहेत, मी बनवलेल्या नाही आहेत. मी काय घरून माझ्या डिस्ट्रक्टिव्ह, क्रिएटिव्ह आणि सायकल आहेत आणि मी हलवतोय त्या किंवा मी फिरवतोय त्या, असं नाही आहे. मी काही सृष्टीचं रचना करता नाही आहे, पण सृष्टी कशी काम करते ह्याचा अभ्यास केला आहे आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती मी या सगळ्या गोष्टी इथे बोलतोय. तर ॲट द एंड ऑफ दिस पॉईंट मला एवढंच म्हणायचं आहे की देवाला नैवेद्य दाखवत चला. जे पण काय बनवलं असेल आपल्या वास्तूमध्ये त्याचा नैवेद्य दुपारच्या वेळेला दुपारचा, संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळचा. नॉनव्हेज बनवत असेल तर तुम्ही त्यावेळेला मला माहिती आहे हा विषय येणारच इकडे. नॉनव्हेज जर बनवत असाल तर त्यावेळेला तुम्ही फ्रूटचं नैवेद्य दाखवा, दुधाचा नैवेद्य दाखवा, खडीसाखर दाखवा, शेंगदाणे दाखवा, पंचखाद्य दाखवा, ड्रायफ्रूट दाखवा. इतर भरपूर ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे. पण जेव्हा आपण जी पण काही सागर संगीत पूजा करतो त्याच्यानंतर नैवेद्य दाखवण्याची सवय ठेवा. नैवेद्य न दाखवता कधी पूजा झाल्यानंतर उठून जायचं नसतं. नैवेद्य दाखवलं नाही, ऊर्जेचं आवाहन केलं, देव तिथपर्यंत आला. आज तुम्हाला मी इथे सांगतो, एक्झाम्पल्स आहेत आपल्याकडे, एक्झाम्पल्स आहेत. शिवलीलामृत वाचायला सांगितलं, बाजूला आसन लावायला सांगितलं, महाराज येऊन उठून गेले. हे याचं तिथे त्या आसनावरती तशी वळं उठलेली आहेत. म्हणजे हे त्याचं हे आहे. व्यंकटेश स्तोत्र रात्री 12 वाजता 7 वेळा, 9 वेळा, 21 वेळा वाचायला सांगतो मी. सांगतो बाजूला आसन लावा, तुमचं आसन ठेवा, तुमच्या उजव्या हातावर किंवा डाव्या हाताला एक बाजूला दुसरं आसन ठेवा, त्याला रांगोळी काढा आणि तुम्हाला त्याचा दृष्टांत आल्याशिवाय राहत नाही. तर हे सगळं काय आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की पूजा केल्यानंतर तिकडे पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टींचं आवाहन करतो आणि ते आवाहन केल्यानंतर आपण नैवेद्य न दाखवताच उठवतो. मग ते किती चुकीचं होतं ही गोष्ट हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. इट इज अ व्हेरी हाय इंटेन्स ऑफ द स्पिरिच्युअल लेवल. माझ्याकडे अनेक प्रकारचे लोक येतात, सर आम्हाला हे संकट आहेत, आम्हाला हे प्रॉब्लेम्स आहेत, सर आमचं हे होत नाही, सर आमचं ते काही होणार नाही याच्यामध्ये. जोपर्यंत निसर्गाचे सगळे सायकल, निसर्गाची गणितं जोपर्यंत आपल्याला प्रॉपर समजणार नाहीत आणि त्यातली थोडी जरी आपल्याला कळलीत ना आणि त्यातली थोडी जरी आपण अप्लाय केलीत ना तर निसर्ग अतिशय भरभरून प्रेम करणार आहे आपल्यावरती. पण आपण त्याला तेवढं डेडिकेटली सिरियसली घेतच नाही आणि आपल्या दैनंदिन जीवन जगताना आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय गोष्टी अवधानाने कोणी आपण म्हणजे नकारात्मक काय आपली इच्छा असते का की आता आपण नकारात्मक करायचं, अशी इच्छा नसते. पण आपल्याला माहिती नसतं, आपल्याला त्या सब्जेक्टचे हाय इंटेन्स ऑफ द लेवल कळत नसते आणि म्हणून आपल्याकडनं अवधानानं काही गोष्टी या होत असतात. आणि म्हणून माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की देवाराची जेव्हा पण तुम्ही पूजा कराल किंवा जेव्हा पण तुम्ही देवाची पूजा कराल, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे आधी सांगितल्या आहेत. आणि आता हा 5वा पॉईंट चालू आहे आपला, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय नैवेद्य दाखवल्याशिवाय पूजा झाली हे डिक्लेअर होत नाही, आहे ना. तर देवाला नैवेद्य दाखवा, तेव्हाच ते नाव इट इज अ युअर डिक्लेरेशन की देवा आता माझी पूजा झाली, हा नैवेद्य तुझ्या पुढ्यात मी ठेवलेला आहे. नाव इट्स अ कम्प्लीट प्रोसेस. ओके, म्हणजे एखाद्या पाहुण्याला आपण बोलवतो आणि त्याला आपण काहीच ऑफर केली नाही तर त्याला चालेल का? नाही चालणार ना. तसाच तो प्रकार आहे. तर इट इज वन टाईप टिपिकल टाईप ऑफ द एनर्जी आणि ती एनर्जीचं आपण वेलकमिंग करतो आणि वेलकमिंग केल्यानंतर मात्र त्याला आपण काहीच ऑफर करत नाही. आणि ती जर आपण ऑफर करत नसू तर मग देव पण म्हणतो आपलं तू जर मला ऑफर नाही केलं तर मी तुला ऑफर लेटर देणार नाही जॉबचं, असं आहे ना ते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. या गोष्टी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय कन्सिस्टन्सली आणि अतिशय कॅल्क्युलेटली आणि अतिशय काय म्हणतो त्याला म्हणजे प्रॅक्टिशनर लेवल आपली अतिशय चांगली असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी करताना. तर लेटेस्ट कम्प्लीट फॉर दिस सब्जेक्ट. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की देवाला नैवेद्य दाखवायला पाहिजे. हां, दुसरा पॉईंट याच्यामध्ये असा आहे, मला बरेच लोक इथे विचारतात, त्यावरती आपण डिस्कस करतो आहे. देवाऱ्याच्या वरती कळस नसला पाहिजे, आहे ना. तर देवाऱ्याच्या वरती म्हणजे आपण
जो नारळाचा ठेवतो तो कळश, आणि हा जो बोलते मी तो कळस, तर स आणि श मधला फक्त फरक आहे, तेवढा मात्र तुम्ही नीट समजून घ्या. तर देवारा असतो, आजकाल देवारा मार्केटमध्ये भरपूर मिळतात, आणि देवाऱ्याच्या वरती टॉप ऑफ द हेडला कळस नसावा. का नसावा मी सांगतो का नसावा ते. जर तुमच्या देवाऱ्याला कळस असेल तर तो कळस काढून टाका इन तसेच फर्निचरवाल्याला बोलवा, त्याला म्हणा तो टॉप कट कर आणि तिथे प्लेन करून टाक. का सांगतो, एक तर कळस ही ना, कळसाची जी व्याख्या आहे ती पहिले आपण नीट समजून घेऊया. भौगोलिकदृष्ट्या त्याचा जो आकार आहे आणि त्याचं आकाशाच्या खालती म्हणजे आकाश जेव्हा कळसाला दिसतं ना, तेव्हा तिथली वैश्विक ऊर्जा खेचून आणण्याचं काम कळस हे करत असतो. आणि तो कळस जेव्हा आपल्या वास्तूत असतो ना, त्या वास्तूमध्ये असताना त्याच्या टॉपला गॅलेक्सी आहे का, तर नाही आहे. त्याच्या टॉपला काय आहे, आपल्या वास्तूचं सिलिंग आहे. मग तो काय करतो, आपल्या वास्तूमधले जे आपण काही वाईब्स आहेत ना, त्या सगळ्या खेचून घेतो आणि आणि त्याच्या खाली आपले देव बसलेत. मग तिथे ते सगळी एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते, फोकस होते, आणि ती जी एनर्जी आहे ना, मग तिथे त्याचे डिस्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते. डिस्ट्रॅक्शन याच्यासाठी म्हणतो मी, कारण आपल्या वास्तूमध्ये हॉल, बेडरूम, किचन, ड्रॉइंग रूम, नंतर हॉल, बेडरूम, किचन, ड्रॉइंग रूम, मास्टर बेड, चिल्ड्रन बेड, गेस्ट बेड, अजून इतर काय बेड असतील ते, म्हणजे हे सगळे जर आपण गृहीत धरले तर ह्या सगळ्या ज्या काही एनर्जीज आहेत, या सगळ्या एनर्जीज तो खेचण्याचं काम करतो. आणि इट इज वन काइंड ऑफ द निगेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. मी परत सांगतो, त्यामुळे हे खूप निगेटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन आहे देवाऱ्याच्या. म्हणून वास्तूतील देवाऱ्याला कळस नसायला पाहिजे. तो सगळ्या ह्या ऊर्जा कलेक्ट करतो, आणि ह्या ऊर्जा कलेक्ट केल्यानंतर तो ट्रान्स कुठे करतो, त्याचा डोम कुठे, खाली आहे, आणि त्याच्या खाली आपले देव बसलेत त्या देवारामध्ये. मग ते सगळे निगेटिव्ह का बोलतोय मी, निगेटिव्ह म्हणजे काय, तर आपण संसारिक जीवन जगतो. देवळामध्ये एकच गोष्ट आहे, संसारिक जीवन तिथे चालतं का, तर नाही चालत. आज आपण बाहेरच्या मंदिरांमध्ये गेलो, तिथे आपण संसारिक जीवन जगतो का, नाही जगत. संसारिक जीवन हे आपण आपल्या घरात जगत असतो आहे ना. तर ते त्याच्याशी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला परावृत्त आपल्याला ठेवायचं काय, तर आपल्याला आपले ते विचार सात्विक आले पाहिजेत, सात्विक विचार आले पाहिजेत. त्यामुळे आपली वृत्ती सात्विक झाली पाहिजे, त्याच्यामुळे आपलं वागणं सात्विक झालं पाहिजे, आपलं बोलणं सात्विक झालं पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला अतिशय डेडिकेटली तिथे करता येतात. म्हणून देवाळ्याच्या वरती कळस नसायला पाहिजे. जर देवाळ्याच्या वरती कळस नसायला पाहिजे, मग मंदिरामध्ये काय, तर मंदिराच्या वरती गॅलेक्सी आहे, आणि तो युनिवर्समधनं किंवा त्या गॅलेक्सीमधनं त्या एनर्जीज तिथे गेन करतोय, आणि त्या गेन केलेल्या एनर्जीज तिथे आतमध्ये त्या मंदिरामध्ये येत आहेत, आणि त्याच्यामुळे आपल्याला मंदिरात गेल्यावर प्रसन्न वाटतं, छान वाटतं, शांत वाटतं. आणि तिथे प्रत्येक व्यक्ती घरामध्ये जेव्हा तिथे प्रत्येक व्यक्ती मंदिरामध्ये जेव्हा एंटर होतो, तेव्हा तो एका सात्विक भावनेने आतमध्ये येत असतो. आणि तो सात्विक भावनेने आतमध्ये आला जरी नाही तरी तो आतमध्ये आल्यानंतर त्याची भावना आपोआप सात्विक होऊन जाते, कारण तो शून्यामध्ये चालला जातो. शून्यामध्ये तो का जातो, तर तिथे जे वातावरण निर्मिती असते, ती वातावरण निर्मिती त्यावेळेला आपल्याला जसं की तिथे घंटानाद होत असतो, शंखनाद होत असतो, तिथे कासव ठेवलेला असतो, नंतर तिथे फुलं, फळं, धूप, अगरबत्ती, दीप, साजूक तुपाचा दिवा, या सगळ्या गोष्टी सिक्वेन्सली, स्पेसिफिकली, सिस्टमॅटिकली, टाईम टू टाईम तिथे होत असतात. आणि म्हणून तिथे तो एन्व्हायरमेंट, ती एनर्जी अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिएट होत असते. आणि मग त्या एनर्जीमध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला आपल्याला तिथलं प्रेशियसनेस आपल्याला जाणवतो, आणि तिथे मग आपण 5 मिनटं 10 मिनटासाठी गेलेलो असतो, आणि तरी 15-20 मिनटं अर्धा तास बसून येतो, का तर आपल्याला तिथे छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. मग ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतात, पण त्या आपल्या वास्तूमध्ये होत नाहीत. सांगायचा उद्देश एवढाच आहे, त्या आपल्या वास्तूमध्ये होत नाहीत. आणि त्या वास्तूमध्ये का होत नाहीत, कारण तर आपल्या वास्तूमध्ये संसारिक जीवन आपण जगत असतो, आणि संसारिक जीवन हे दिस इज अ डिफरंट काइंड ऑफ पार्ट, आणि एक आध्यात्मिक जीवन इज अ डिफरंट काइंड ऑफ पार्ट. हा आपल्या जीवनाचे दोन वेगळे
पैलू आहेत किंवा 2 वेगळे टोकं आहेत आणि या टोकांना आपल्याला समन्वय पद्धतीने म्हणजे बॅलन्स करायचं आहे, साध्य करायचं आहे. म्हणजे आपल्याला एकदम संन्यासी पण व्हायचं नाही आहे आणि आपल्याला एकदम संसारिक पण व्हायचं नाही आहे. तर ह्या दोघांचा जो मेळ आहे तो आपल्याला साधता आला पाहिजे, तो आपल्याला राखता आला पाहिजे. त्या दोघांमधला जो बॅलन्स आहे तो आपल्याला ठेवता आला पाहिजे, तो आपल्याला करता आला पाहिजे. कारण हे अतिशय महत्त्वाचं आहे. नुसतं सांसारिक जीवन जर आपण जगत असू तर तेही हार्मफुल आहे आणि नुसतं जर आपण आध्यात्मिक जीवन जगत असू तर तेही हार्मफुल आहे. कारण देवाने आपल्याला सगळ्या गोष्टी पाठवण्यासाठी करण्यासाठी पृथ्वीवरती पाठवलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण सिस्टमॅटिकली करायला पाहिजेत वेळोवेळीप्रमाणे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली आपल्याकडनं होतच असतात. पण आपणच असतो आपली बुद्धीची जी तीव्रता आहे तिथे नको त्या ठिकाणी चालवतो, नको त्या ठिकाणी वापरतो आणि मग त्याच्यामुळेच आपल्याला सगळ्या पुढच्या गोष्टी नकारात्मक घडायला लागतात, नकारात्मक व्हायला लागतात. आणि मग आपण म्हणतो की अरे माझ्याच बाबतीत असं का होतं आहे. तर माझ्याच बाबतीत असं का होतं हा जो प्रश्न आहे इथे, तर त्याच्यासाठी आपल्या वास्तूमधील असलेल्या मंदिरावरती कळस नसायला पाहिजे. कळस असेल तर उद्या लवकरात लवकर फर्निचरवाल्याला बोलून तो कट करून घ्या आणि तो प्लेन करून घ्या. कारण तो प्लेन केल्यानंतर पुढे काय करायचं ते मी काय सांगेल. कोणाला काय त्याच्यामध्ये आस्किंग असेल, कोणाला काही विचारायचं असेल तर आय विल बी डेफिनेटली डू देअर. तर मी तुम्हाला हेल्प करेल त्याच्यामध्ये आणि तशा पद्धतीने तुम्हाला मी पुढचा मार्ग दाखवतो. पण ह्यामध्ये मी तुम्हाला हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. हा पॉईंट मला अनेक लोक अनेक वेळा विचारतात की कसं करायचं सर तुम्ही हे सांगा आणि ते हां. तर आता अजून ह्याच्या पुढचा पॉईंट 6 झाला 7. आता ह्याचा पुढचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. खूप कमी वेळेसाठी आपण इथे आलेलो आहोत. माझ्याकडे अतिशय कमी वेळ असतो. मी कसा बसा करून गुरुवारचा 1 तास काढतो आणि तुमच्याशी संवाद साधायला येतो. तर ह्यामधला आता 7वा पॉईंट मी सांगणार आहे. नंतर सगळे पॉईंट आपण परत रिवाईज करू कारण बरीच लोक नंतर आली आहेत तर त्यांना पण आपल्याला ऐकायला मिळेल. तर ह्यामध्ये 7वा पॉईंट मी नेहमी सांगतो, वास्तूतील देवारा हा नेहमी आपल्याला बसूनच पूजा करायची आहे. तर तुमचं गुरूंचं स्थान असो किंवा कुलदेवतेचं स्थान असो किंवा तुमचं पूर्ण मंदिर असो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बसूनच पूजा करायची आहे. देवाला लटकवून ठेवू नका, नाहीतर देव पण तुम्हाला लटकवून ठेवेल. म्हणजे असं मी गमतीने म्हणतो. देव काय आपल्याला लटकवून बघा, देव अतिशय म्हणजे प्रेमळ स्वभाव आहे देवाचा किंवा हा निसर्ग आपण म्हणू शकतो. खूप प्रेमळ आहे, हे सगळं खूप प्रेमळ आहे. तुम्हाला याच्यातनं अनंत वेळा त्यांनी वाचवलं आहे, अनंत वेळा तुम्ही त्याच्यातनं पुढे आलात. पण आपणच काय करतो, आपण काहीतरी नकारात्मक गोष्टी करतो आणि त्या नकारात्मकतेचे रिझल्ट आपल्याला सकारात्मक कसे बघायला मिळतील? ऑफकोर्स नॉट. तर मला तेच म्हणायचं आहे. तर ह्यामध्ये देवारा हा खालीच ठेवलेला पाहिजे. काही ठिकाणी टेक्निकली जर तुम्ही खाली ठेवू शकत नसाल तर म्हणजे चौरंगावरती ठेवायला पाहिजे. चौरंगावरती ठेवू शकत नसाल तर एखादा छोटा टिपॉय घ्या, त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा जस्ट लाईक दॅट टेबल किंवा त्या लेवलला. ॲट द एंड ऑफ स्टोरी आपण जेव्हा पूजेला खाली बसतो त्यावेळेला आपल्या नाभीचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत देव आला पाहिजे. अशी तरतूद जोपर्यंत तुमच्या वास्तूत होत नाही तोपर्यंत तुम्हाला स्थिरता प्राप्ती होत नाही. हे मी इथे अतिशय कॉन्फिडेंटली सांगतो है ना. तर हा सगळा माझा कमर्शियल वास्तू कन्सल्टन्सीचा पार्ट आहे किंवा कमर्शियल स्पिरिच्युअल कन्सल्टन्सीचा पार्ट आहे. याच्यासाठी मी बाहेर चिक्कार पैसे घेतो आणि स्वामी महाराजांच्या कृपेने लोक मला 2 पैसे देतात आहे मला माझ्या कामाचे. जसं ज्याचं काम असेल तसं त्याचं दाम असेल. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या पूजेला उभं राहून जर पूजा करत असाल तर अजिबात चालणार नाही. खुर्चीवर बसून जर पूजा करत असाल तर अजिबात चालणार नाही. हां, छोटासा तुम्हाला जर फिजिकली काही प्रॉब्लेम असेल खाली बसायला, तुम्ही छोटासा स्टूल घ्या बसण्यासाठी. छोट्याशा स्टूलवरती तुम्ही खाली बसा, प्रयत्न करा आणि त्याप्रमाणे तिथे तुम्ही पूजेचं जे पण काही सागर संगीत पद्धतीने तुम्ही पूजा करत असाल ते तुम्ही करायला पाहिजे. तर देवारा लटकवून ठेवू नका. आपल्याकडे फार तर 100, 150, 200 स्क्वेअर फुटाची जरी वास्तू असेल तरी 1 फुटाची किंवा 1.5 फुटाची जागा आपण देवारा ठेवण्यासाठी द्यायला पाहिजे. आता देवारा कुठल्या दिशेला पाहिजे तर वास्तुकार गुरु आपलं यूट्यूब चॅनल आहे. ह्याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा इतर बरेच ठिकाणी बघायला मिळेल. मी सुद्धा परत शेअर करेलच.
आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला देवारा कसा असावा यावरती बरेच व्हिडिओ मी दिले आहेत, बरीच माहिती मी दिली आहे, बरीच आध्यात्मिक माहिती पण मी दिली आहे. तीसुद्धा तुम्ही ऐकू शकता, अनेक वेळा ऐकू शकता, बघू शकता, समजून घेऊ शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर बाकीचा जो गोष्टीचा आहे डिरेक्शन वाईज डेटा कसा असायला पाहिजे काय ते, तो सगळा डेटा तिकडे आपल्या यूट्यूबला ऑलरेडी लोड आहे, तर तो तुम्ही तिथे बघू शकता. तर ह्यामध्ये मी 7वा पॉईंट काय सांगितला आहे, तर देवारा फक्त खाली असावा, खाली बसून पूजा करता येईल असा असावा. ओके, तर हे 7 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढच्या सेशनमध्ये बेडरूममधले 7 पॉईंट डिस्कस करणार आहोत आपण, किंवा अजून काही लेटेस्ट अपडेट्स काय आपल्या असतील तर त्याप्रमाणे आपण जे काय आपले स्पिरिच्युअल अपडेट्स असतील तर त्या आपण त्याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. किंबहुना आजच्या दिवसाचं मी सांगतो, आज शाकंभरी पौर्णिमा आहे. बरेच लोकांकडे काही आध्यात्मिक कार्यक्रम असतीलही पौर्णिमेप्रमाणे, कुलदेवतेप्रमाणे, पण आज गुरुपुरुषामृतसुद्धा आहे. त्यामुळे ग्रुपवरती असलेल्या सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आज जर तुम्हाला शक्य असेल तर गुरुपुरुषामृत आहे, किमान अर्धा ग्रॅमचं सोनं तरी बुक करा, आणि भले तुम्ही घरी नंतर आणता आलं तरी चालेल, पण सोनाराकडे बुक करा आणि अर्धा ग्रॅमचं सोनं शक्य असेल तर जाऊन घेऊन या. तर आज गुरुपुरुषामृत आहे. गुरुपुरुषामृत योगावरती आज आपण कुठली खरेदी केली तर ती चिरकाल टिकते, आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण सोनं खरेदी करत असतो. तर हे सगळ्या इथंभूत स्पिरिच्युअल गायडन्ससाठी आस्क वास्तुकार गुरु या यूट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि हे असं आपलं सगळे जे कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंट आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून इथे करत आहोत. यूट्यूबला तुम्हाला आध्यात्मिक माहिती देणारे भरपूर चॅनल बघायला मिळतील, पण ते एंड टू एंड सर्व्हिस देणारे नसल्यामुळे किंवा ते कस्टमाइज सर्व्हिस देणारे नसल्यामुळे ते तुम्हाला किती प्रमाणात फॉलो करायचे किंवा किती प्रमाणात नाही करायचे, आफ्टर ऑल हा चॉईस तुमचा आहे. पण इथे आपल्याकडे आपण एंड टू एंड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आणि आपण कस्टमाइज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे, एखाद्याच्या कुंडलीप्रमाणे, एखाद्याच्या वास्तूप्रमाणे जर त्याला ती मॅच होत असेल तर ती किती पर्सेंटेज मॅच होते, आणि एखाद्याला ती मॅच होत नसेल तर ती किती पर्सेंटेज मॅच होत नाही आहे, ह्याला बोलतात कस्टमाइज कन्सल्टेशन. तर हे कस्टमाइज कन्सल्टेशन आपण इथे प्रोव्हाइड करतो, उपलब्ध करून देतो. आणि आज 23 वर्ष झाले हे काम करतो आहे आम्ही. अतिशय डेडिकेटली आणि अतिशय सिन्सिअरली काम आम्ही इथे करत आहोत, आणि ह्यामध्ये आम्हाला खूप चांगले रिझल्ट इथे बघायला मिळाले लोकांकडे. आत्तापर्यंत हजारो लोकांना आम्ही इथे सकारात्मक रिझल्ट दिलेले आहेत, आणि हजारो लोकांना आम्ही इथे क्लासेससुद्धा देतो. क्लासेसचे विषय आपले वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी, श्री शिवस्वरोदय, शिवसन्यास, चांगले चांगले नवीन सेगमेंट आपण इथे लॉन्च करत आहोत. तर ह्यामध्येही तुम्हाला डेफिनेटली माझ्यावर काम करायला आवडेल. आणि माझ्याबरोबर जर कोणाला काम करायचं असेल किंवा माझ्याबरोबर जर कोणाला कनेक्ट व्हायचं असेल जर डेडिकेटली स्पिरिच्युअल गायडन्ससाठी वगैरे, तर त्यांच्यासाठी ऑलवेज वेलकम आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं हे लाईव्ह सेशन आज अटेंड केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकता. एक क्वेश्चन आन्सरिंगचा एक छोटासा सेगमेंट आपण इथे घेऊया आणि हे सेशन थोडं पुढचं स्टेप हेड करूया. बोला. हॅलो, श्री स्वामी समर्थ. बोला. ओके, कोणाचा तरी आवाज येतोय पण ओके. तर या सेशनमध्ये आपण रिकॅप करूया. जर कोणाला बोलायचं असेल तर प्लीज हँड रेज करा, म्हणजे लक्षात येईल माझ्या. आणि तुमच्या बाजूचं माईकचं बटन दाबा आणि बोलायला सुरुवात करा, है ना. बोला. श्री स्वामी समर्थ सर. श्री स्वामी समर्थ. बोला. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की आपल्या जन्मकुंडलीमध्ये जी काही आपली रास दिलेली असते ना. हॅलो. बोला, मी ऐकतोय. बोला. आणि जन्मकुंडलीनुसार जी रास दिलेली असते आणि नंतर आपलं नाव त्या राशीनुसार नसते ठेवलेलं, म्हणजे त्यानंतर आपली रास वेगळी असते, तर मग आपण काय धरायचं किंवा काय योग्य असते? काय असतं, पूर्वी जन्मकुंडलीप्रमाणे 2 नावं ठेवायची पद्धत होती.
पण ते जन्मकुंडलीचे जे नावरास आहे त्या नावरासप्रमाणे ठेवायचे. बाहेरचं नाव वेगळं आणि घरचं वेगळं असं नाही आहे. दुसरा पॉईंट, जर असं असेल तर आपल्याला समजा एखाद्याची मेष रास आहे आणि बाहेरची रास त्याची मकर आहे, मग त्याचं काय झालं, कुंडलीचं स्वामी त्याचा मंगळ झाला आणि बोलण्याचा स्वामी त्याचा शनी झाला. मग हे दोन्ही षडाष्टक योगामध्ये येतात किंवा दोघे डिस्ट्रॉय योगामध्ये येतात. मग हे चालतं का? तर नाही. मग त्याला नकारात्मक रिझल्ट बघायला मिळणार. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये त्याला 2 फेजमध्ये त्रास भोगावा लागणार असा त्याचा अर्थ होतो. तर याच्याचमुळे आम्ही असं सांगतो की कुंडलीमधलं जे नाव आहे त्या आद्या अक्षरावरनं तुम्ही 2 नावं ठेवायची. आलं का लक्षात? म्हणजे येते का लक्षात मी काय म्हणतोय ते? हां हां अजून काय विचारायचं तुम्हाला यामध्ये? हां नाही, म्हणजे याला काही पर्याय वगैरे म्हणजे असतात? आता काय नाही, त्याला मग थोडं स्टडी करावं. काही गोष्टींचा मग आम्हाला स्टडी करावा लागतो. त्यामध्ये तो किती डिफरन्स आहे तो डिफरन्स काढावा लागतो आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला काही आम्ही उपाययोजना सुचवतो त्याच्या माध्यमातून. पण त्या 2 आद्याक्षरांमधला जो डिफरन्स आहे ना, तो आधी डिग्री वाईज काढावा लागतो आम्हाला, असं आहे. तर ते डिग्री वाईज काढल्याशिवाय मला नाही सांगता. त्याला थोडं काम आहे. त्या पद्धतीने काम करूनच मला तुम्हाला सजेस्ट करता येईल, असं आहे ते. म्हणजे जन्मनावावरून ठेवलेलंच योग्य राहते सर? हो, जन्मनावावरनं ठेवलेलंच योग्य राहतं. त्याच्यामध्ये कुंडलीमध्ये जे आद्याक्षर येतं त्या आद्याक्षराप्रमाणेच 2 नावं ठेवायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ न आलं तर न वरनं 2 नावं ठेवायची आहेत तुम्हाला, एक घरात वापरण्यासाठी आणि कुंडलीसाठी, असं आहे ना. पण ते कसं होते ना सर, कधी कधी प्रत्येक जणच मग कुंडली काढणं त्यावेळी तर मग लगेच नाव ठेवणं एवढं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे होत नाही. काही ह्या गोष्टी आवर्जून करतात की ज्यांना त्याचं माहिती असते काहीतरी वगैरे, पण बहुतेक जण ती घाई करतात त्यावेळेस आणि मग नंतर कधीतरी 4 वर्ष काढली की मग नंतर कळते की नेमकं काय आहे. तर असं होते खूप वेळ. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते. तरी असंच झालेलं आहे होतं ते बरोबर. शेवटी त्याचे दुष्परिणाम पण आपल्यालाच भोगावे लागतात ना, असं होतं ना पुढे चालून. हॅलो, असा तो विषय आहे. हां, त्याचा त्रास मग पुढे परत होतोच ना. मग ज्यांनी तसा केला त्याचा त्रास होतो पुढे. कसं आहे, एका नावाचे आद्याक्षरावरनं एका नावाचे जे भोग आहेत ते तर त्याला भोगायचेच आहेत आणि दुसऱ्या नावाचे पण भोगायला लागतात, असं होतं ते. म्हणजे नकारात्मक फेज जो आहे तो 2दा येतो त्याच्या जीवनामध्ये, असं होतं. पण माहिती असली की सर मग यापुढे आपण त्याची म्हणजे हे राहतो ना, आपण नक्कीच आपण जे काही लगेच कुंडली काढण्याचा प्रयत्न करतो नाव ठेवण्याच्या आतच आणि मग ती प्रक्रिया सुरळीत होते पुढे. नक्कीच है ना. तर अजून जर कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता. मी खूप थोड्या वेळासाठी आहे आणि आत्ता या क्षणाला माझ्या घड्याळामध्ये वाजलेले आहेत 6 वाजून 50 मिनटं सॉरी. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर थोड्या वेळासाठी मी इथे आहे. आणि आजचा विषयाचं थोडं रिकॅप आपण घेऊया यामध्ये, है ना. आणि आज गुरुपुरुषामृत योग आहे. परत एकदा सांगतो सगळ्यांना, आज गुरुपुरुषामृत योग आहे. आजच्या दिवशी सोनं खरेदी केलं तर चांगलं असतं. जर खरंच कोणाची परिस्थिती तशी असेल तर अर्धा ग्रॅम 1 ग्रॅम आपल्या परिस्थितीनुसार क्षमतेनुसार घ्यायला काही हरकत नाही आहे. कारण आजच्या दिवशी केलेली जी खरेदी असते ती चिरकाल टिकणारी असते आणि म्हणून आजच्या दिवशी सोनं खरेदी करायचं असतं, है ना. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. परत एकदा मी सगळा व्हिडिओ रिकॅप करतो. ह्यामध्ये पहिला पॉईंट मी काय सांगितलं. आजचा सेगमेंट असा होता, देवाच्या आजचा सेगमेंट असा होता, देवाऱ्यामध्ये आपल्याला हे 7 बदल करायचे आहेत. हे जर 7 बदल केलेत तर समजा स्वतःला सर्वात जास्त भाग्यवान. हा आपला आजचा सेगमेंट होता. त्यामधला पहिला पॉईंट, काळ्या रंगाची अगरबत्ती वापरू नये, फक्त मसाला अगरबत्ती वापरावी. दुसरा पॉईंट, वास्तूत देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावा, साजूक तुपाचा दिवा लावावा आणि त्याची वेळ ही वेगळी ठेवावी. हे सगळी माहिती परत ऐकायला मिळेल. दर पौर्णिमेला त्याचा पुढचा पॉईंट तिसरा, दर पौर्णिमेला आपल्याला वास्तूमध्ये कळस ठेवायचा आहे. हा तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट आहे, कुलदेवतेची तसबीर किंवा टाक आपल्या वास्तूमध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये असायलाच पाहिजे आणि दोन्हीही असायला पाहिजे, है ना. नुसतं एक असून चालणार नाही.
म्हणजे कुलदेवतेची तसबीरही असायला पाहिजे आणि टाकही असायला पाहिजे आणि त्यामध्ये कुलदेवी देवता आणि संरक्षण करणारी देवता असे 3 असायला पाहिजेत. पुढचा पॉईंट इथे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही, त्यामुळे देवाला रोज नैवेद्य दाखवण्याची सवय ठेवा. 6वा पॉईंट देवाऱ्याच्या टॉपला हेडला कळस नसायला पाहिजे. वास्तूमधल्या देवाऱ्याविषयी बोलतो आहे मी, मंदिरामधल्या नाही. तर आपल्या वास्तूमधल्या देवाऱ्यामध्ये टॉपला जो कळस असतो तो नसायला पाहिजे. जर असेल तर तो तुम्ही रिकरेक्ट करून घ्या. आणि 7वा पॉईंट देवाची फक्त खाली बसूनच पूजा करायला पाहिजे. उभ्याने किंवा खुर्चीवर बसून केलेली अजिबात चालत नाही. तर खाली बसून पूजा केल्याने जास्तीत जास्त स्थिरता स्टेबिलिटी प्राप्त होते. तुम्ही 1-2 महिने करून बघा, काय फरक पडतो मला कळवा, है ना. आणि अशा पद्धतीने आजचे हे लाईव्ह सेशन आपण सगळे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात, त्याबद्दल मी सगळ्यांचे आपले हात जोडून आभार मानतो. धन्यवाद बोलतो मी आपल्या सगळ्यांना. आणि असंच सेशन आपलं दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता होत असतं. आणि ह्या सेशनला आपले नातेवाईक, रिलेटिव्ह, मित्रपरिवार किंवा इतर आपले प्रियजन, नियर्स, डिअर्स आणि कोलॅबरेटर्स असतील तर त्यांना नक्की कळवा, त्यांना नक्की याच्यामध्ये सामील करा. कारण अशी माहिती पैसे देऊन सुद्धा ऐकायला मिळत नाही. आणि नुसती आपल्याकडे वन साईड ऐकायला मिळत नाही, तर इथे क्वेश्चन आन्सरिंग सुद्धा होते. आणि इतर 8-7 दिवसांमध्ये काही लोकांबरोबर मी कनेक्ट करतो, काही लोकांबरोबर मी बोलतो, चर्चा करतो. ते सगळा माझा कामाचा कमर्शियल भाग असतो. पण आजचा हा जो सेशन आहे, हा सेशन माझा वेगळ्या पद्धतीने आपण इथे घेत असतो. तर तुम्हा सगळ्यांना ह्या सगळ्या पुढच्या येणाऱ्या वाटचालीसाठी आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या या लाईव्ह सेशनला आपण सगळेजण खूप मोठ्या संख्येने हजर झालात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आणि आपण भेटूया पुढच्या गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.